संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। त्रिविध तापाने तापलेले भगवे वस्त्र घातलेल्याला गुरु म्हणतात व तार स्वरात मला तारा म्हणतात, पण त्या केलेल्या गुरुलाच ज्ञान नसल्याने ते भलताच उपदेश करतात व त्यांची फसवणूक होते। हे केशीराजा, हे संत कोण आहेत? त्यांची खूण कोणती? कोणी एक माणसाने भूक लागली म्हणून कापसाची बोंड आणली व ती फोडली, तशी ती रुई उडून जाऊ लागली व त्या बापड्याची फसवणूक झाली। कोण्या प्रवाशाने थकला म्हणून सर्वांगास बिब्याचे तेल लावले, ते त्याच्या अंगावर उतले व त्याच्या सर्वांगाला सूज आली। कोणी एक पावसाच्या झडीपासून वाचवण्यासाठी झाडीत शिरला, तिथे असलेल्या अस्वलाने त्याचे नाक, कान व तोंड तोडून ताबडतोब खाल्ले। अशा सर्व काळात तू नंदरायाचा कुमार होऊन जाणतोस। माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची भेट झाली की ती जीवापासून सुटत नाही, असे माऊली सांगतात। धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे 4 पुरुषार्थ श्री गुरूंना दान म्हणून मागावेत। हात, पाय, शरीर इत्यादिकांच्या मागे संसार दुःखाच्या व्यथा असल्यामुळे मला पंगुत्व आले, म्हणजे काही एक हालचाल करता येईनाशी झाली। तसेच अज्ञानाचे पडळ दृष्टीवर आल्यामुळे मी मायामोहामध्ये सापडलो। अशा मायामोहात कित्येक जन्मच्या जन्म मी चालत होतो। असा मी चालत असता माझ्या पूर्व पुण्याईमुळे वाटेत उदार असे सद्गुरू मला भेटले। त्या उदार सद्गुरूंचा ज्ञानरूपी धर्म, त्याची जागृती सतत राहून संसार व्यथा नष्ट करणाऱ्या सद्गुरूंच्या महात्म्यांचा जय जयकार असो। सद्गुरूंनी दिलेला तो ज्ञान धर्म, त्या मोक्ष धर्माव्यतिरिक्त धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ जर कोणी मला फुकट दिले तरी ते मी घेणार नाही, कारण ते तुच्छ आहे। वेदांत शास्त्रांनी विचारांनी मंथन करून ज्या भगवान श्रीकृष्णाच्या नावांचा महिमा गायलेला आहे, त्या श्रीकृष्णाच्या नामाचेच मला दान करा म्हणजे झाले। एवढे दान मी श्री गुरु निवृत्तीरायांना शरण जाऊन मागत आहे। त्या नामाच्या दानाने मायेचा संबंध तोडून टाका। एवढी भीक देण्यास सर्व त्रैलोक्यात तुमच्या इतका उदार कोणी नाही। आपल्या ज्ञानाने वृत्तीत उत्पन्न होणारे जे परमात्म ज्ञान ते आणि प्रपंच ज्ञान ही दोन्ही माझ्या पांगळ्याची नाहीशी करून माझी वृत्ती शंख, चक्र व गदा धारण करणारा जो श्री गोपाल कृष्ण याचे ठिकाणी जडून तो संतुष्ट होईल, अशी कृपा करणारे आपण दयाळू आहात। कारण त्या श्री गुरु निवृत्तीरायांनी माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे मला दान देऊन अढळ अशा ब्रह्मपदाची प्राप्ती करून दिली, असे माऊली सांगतात। हे देवा, मी आपल्या यथार्थ आत्मस्वरूपाला चुकलो म्हणून अज्ञानामुळे माझे डोळ्यावर पडळ येऊन विषयाच्या गुंतड्यात अडकून अतिशय दुःख भोगणारा असा होऊन विवळत आहे। दृष्टी आंधळी झाली असल्यामुळे देहच मी आहे अशी समज आहे, त्यामुळे काळ माझा ग्रास करीत आहे। या भयाने भयभीत असता प्रारब्ध योगाने सहज अत्यंत दयाघन श्री गुरु निवृत्तीराय यांची गाठ पडली। त्यांचा स्वाभाविक धर्म जीवांना आत्मस्वरूपाविषयी जागे करण्याचा असल्यामुळे त्या श्री गुरु निवृत्तीरायांच्या स्वाभाविक धमनी माझे डोळ्यावरील अज्ञानाचे पडळ फेडून ज्ञानाच्या योगाने आत्मज्ञानाचा बोध त्यांनी दिल्यामुळे सर्व त्रैलोक्य ज्ञानरूप दिसू लागले। त्यांनी आत्मज्ञानाची दिव्य दृष्टी दिल्यामुळे तिन्ही लोक परमात्मरूप होऊन द्वैत नाहीसे झाले। अद्वैत स्वरूप जे सद्गुरू निवृत्तीराय माऊली यांनी निजात्म ब्रह्मबोध हेच कोणी एक ज्ञानांजन घालून मला त्या सावलीत शांत केले। त्या चैतन्यरूप दीपाने पाहिले असता त्या बोधाचे ठिकाणी तन आणि मन ही शांत झाली। हे श्री गुरूंनी केलेले दान आम्हाला फार गोड होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी माझी दृष्टी मुळाली। त्यामुळे देहदृष्टी नष्ट होऊन विदेहदृष्टी स्फुरण पावली। आत्मबोध प्रत्यक्ष होऊन ज्ञेय ज्ञानादी द्वैत नष्ट होऊन गेले। सर्व दृश्य परमात्मरूप होऊन तत्संबंधी माया नाहीशी झाली। आता माझा निश्चय असा झाला आहे की प्रपंच हा मुळीच न झाल्यामुळे एक परमात्मरूपच वृत्ती झाली। विषयांध दशेत मी आणि माझे असा जो व्यवहार होत होता तो सर्व नष्ट होऊन गेला। विषयाविषयी निवृत्ती झाल्यामुळे सद्गुरूंनी जो बोध केला त्याच ठिकाणी प्रकृती किंवा प्रकृती कार्य प्रपंच लय पावले। धर्माच्या मार्गाने शुद्ध पंथ चालवण्याकरिता हातात भक्तीची काठी दिली, कारण वेदांनी प्रतिपादन केलेल्या मार्गाने ऋषीमुनी वगैरे गेले, त्याच मार्गाने मी चाललो आहे। विषयांधांना हे कळत नाही म्हणून मी आपला अनुभव स्पष्ट सांगितला। याकरता प्रपंच मार्गात चालला असता धर्माचा आश्रय करा, तसा आश्रय मी केला म्हणून विषयरूपी तरंगाकडून मी सुटलो। श्री गुरु निवृत्तीरायांचा शिष्य जो मी त्यांच्या कृपेने सर्व द्वैताचा निराश झाला, असे माऊली ज्ञानदेव सांगतात।
व्यवहारात ममता आणि अहंकार हीच कोणी एक निविड अंधकाराची रात्र आहे, त्या रात्रीतून पार पडून वासुदेवाला प्राप्त करून घेण्याची वाट रामनामाचे स्मरण आहे. ती वाट दाखविणारे श्री गुरुच आहेत. त्यामुळे वासुदेव जो भगवान श्रीकृष्ण तो स्पष्टपणे दिसतो. म्हणून तुम्ही वासुदेव हरी रामकृष्ण या नावाचा जयघोष करा. या भूतलावर पंढरी क्षेत्रामध्ये प्रथम पुंडलिक राय आले. त्याच्याकरिता भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून येथे आले. त्यांनी आपल्या विठ्ठल नामाचा मंत्र दिला. त्या मंत्राच्या योगाने पुंडलिकाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. त्याच संप्रदायाचे अनुकरण करून हातात टाळ वीणा घेऊन प्रेमाने सर्व वैष्णव गातात. त्यामुळे त्यांचे मन सहजच वासुदेवात समाविष्ट होते. शांती, क्षमा, दया या सर्व वैष्णवांना पूर्ण प्राप्त होऊन घरोघर आनंद ओसंडून येतो. ते प्रेम पाहून त्रिपुरारी भगवान शंकर कैलासात प्रेमाने डोलू लागतो. भगवत भक्ताचे ठिकाणी ज्ञेय, ज्ञान, ध्यान व मन ही सर्व नारायण स्वरूपच झालेली असतात. तसेच एक परिपूर्ण वासुदेवच सर्वत्र विस्तारलेला आहे. अशा तऱ्हेचे ज्या भगवत भक्ताचे भजन असते, वासुदेव नावाच्या गजरात टाळी वाजविली असता सर्व पातके आकाशात नाहीशी झाली. वनमाळी जो भगवान वासुदेव त्याचे ब्रह्मानंदात कीर्तन करावे असाच त्यांचा छंद असतो. श्री गुरु निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराजांची एवढीच प्रार्थना आहे की माझे अंतकरणात वासुदेवाच्या भजनाविषयी प्रीतीचा पान्हा सर्व दिवस प्रज्वलित करावा, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. हे जग ज्यांच्यापासून होते तो जनार्दनच आता सर्व जगतांमध्ये प्रगट होऊन त्यांचे भान सर्व लोकात झाले आहे. ज्या आनंदात टाळ किंवा टाळ्यांचा नाद लुप्त होऊन ज्या छंदाने वासुदेवाचे भजन होते, तो छंदही मुरून भोग भोगीत असताही भोगाची आठणी होऊन झालेल्या वासुदेवाच्या ज्ञानाचाही लय होऊन वैष्णवांचे गोविंदाचे गाणे चालले आहे, असे भजन करावे. आता असा भजन करणारा पुरुष गावाच्या आळीत हिंडत असताही तो त्याच्या बाहेर आहे. त्याच्या चिपळ्या म्हणजे प्रकृती पुरुषाच्या आहेत. वस्तुतः त्या भगवत भक्ताला चरण नसताही नाचण्याचा आवाज घुमत आहे. असे भजन करीत असता श्यामसुंदर वर्णाचा जो भगवान श्रीकृष्ण त्यांचीच कांती माझे अंगावर उमटली आहे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. एकूण लक्षणेचे 3 प्रकार आहेत, जहत, अजहत आणि जहत जहत. म्हणजे भाग्यत्याग लक्षणा. या तिन्हीही लक्षणेचा विषय न होणारा म्हणून त्या परमात्म्याला अलक्ष असे म्हणतात. अशा परमात्म्याच्या ठिकाणी मी लक्ष देऊ गेलो असता त्या परमात्म्याच्या ठिकाणी माया उपाधीमुळे जीव ईश्वर हे भाव हेच 2 पक्षी म्हटले आहे. म्हणून माझ्या म्हणण्याला चंद्र सूर्यादी देवतासहित वेदशास्त्राची साक्ष आहे. आता मी त्या पांडुरंग रायाकडे ब्रह्मानुभव हट्ट धरून मागून घेणार आहे. आतापर्यंत पंचमहाभूतांचे असलेले हे लहानसे अंगरखे माझ्या अंगावर होते. त्यामुळे निष्कारण इंद्रियांच्या द्वारा विषयांचे सेवन केले आणि त्यांच्या कृपाप्रसादाने कृतार्थ होणार अशा संतांची मात्र मी संगती केली नाही. पांडुरंगा, बाळकाला हाच छंद लागावा. रामकृष्णाच्या स्वरूपाचा नित्य उदय अंतकरणात व्हावा. वृत्तीसहित शरीराच्या ठिकाणी तुच्छ बुद्धी व्हावी आणि नित्य उदय तुझ्या नामाचा असावा. आम्ही कापडी म्हणजे यात्रेकरू आहोत. आमच्याकडे बघून पातके 12 वाटेला पळून जातात. आम्ही पंढरपूरचे यात्रेकरू असून आमचा रस्ता उत्तर पंथाचा म्हणजे ज्ञानाचा आहे. अशी आम्ही यात्रा करीत असल्यामुळे आमच्या ठिकाणी ज्ञानरूपी सूर्याचा उदय झाला आणि आम्हाला ब्रह्मसुख लाभले. याला कारण संतांची संगती हे होय. सर्वच ब्रह्मस्वरूप भरलेले आहे. अशा तऱ्हेच्या कावडी आम्ही खांद्यावर घेतल्या आहेत. त्या कावडीमध्ये प्रेमभरित नामामृत भरले आहे. त्यामुळे जन्माला येणे अगर मरणे याची आम्हाला आवश्यकता उरली नाही. एक ब्रह्मसुखच भरले आहे असा आमचा निश्चय झाला. याकरिता आम्हाला दंडन मुंडन वगैरे काही करावे लागत नाही. एकनिष्ठपणाने आम्ही नामस्मरण करीत असल्यामुळे आमच्या ठिकाणी कर्म अकर्म इत्यादिकांचे खंडन होऊन गेले. माझे पिता व रुक्मादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्यांच्या नामस्मरणामुळे आमच्या ठिकाणच्या सर्व दुःखाची निवृत्ती होऊन गेली, असे माऊली सांगतात. ओंकार स्वरूप आदिशंकराला नमस्कार असो. ज्यांनी समतारूपी कावड खांद्यावर घेतले आहे असे जे संत समुदाय, त्यांच्या चरणधुळीस मी वंदन करतो. श्री शंकराचे शांती देणारे नाम तोंडी ठेवून या संतांची सेवा करा. अशी सेवा केली म्हणजे बिचाऱ्या यमाला दुळूदुळू करीत पळच काढावा लागेल. ब्रह्मज्ञान संपन्न अशा जंगम गुरूंनी वेदातील महावाक्याचा उपदेश केल्यामुळे माझी शारीरिक व मानसिक दुःखे नाहीशी झाली.
त्यामुळे मला यथार्थ समाधान झाले. असा जगजीवन परमात्मा जवळ हृदयातच असता तुम्ही रानोमाळ का फिरता? तुम्ही आपले चित्त स्थिर करा, म्हणजे सहजच समाधान लाभेल. देहभाव नाहीसा होऊन समाधान प्राप्त होते. असे हे मन एकाग्र करण्याचे साधन माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी आम्हाला दिले, असे माऊली सांगतात. चरित्रात केल्याप्रमाणे मदालसा आपल्या मुलांना उपदेश करीत आहे. हे पुत्रा, परमात्म्याच्या ज्ञानाकरिता श्रीमुखाने उपदेश ग्रहण करून एकनिष्ठपणाने वैराग्य ध्यान व ज्ञान संपादन केले असता प्रपंच ज्ञानबाधित होऊन दृष्ट अदृष्ट पदार्थाच्या आत्मदृष्टीने लोप होऊन जातो. जगतच नाही असा अजातवादांचा सिद्धांत पटल्यानंतर जगताची उत्पत्ती स्थिती व अंत हे भाषाच उरत नाही. एक सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मच आहे व ते माझे स्वरूप आहे असा निश्चय होतो. पण अशा भूमिकेला प्राप्त होण्याला अनेक जन्मामध्ये नित्य नैमित्तिक कर्माचे आचरण घडले पाहिजे, तरच परमात्मा प्रगट होतो. हे बाळा, तू आत्मानंदाविषयी सावध राहा. हा उघड उपदेश मी तुला करीत आहे. कारण जन्माला येऊन जीव ब्रह्मिक ज्ञान संपादन करणे हेच एक मनुष्य जन्माचे साध्य आहे. द्वैत तत्सापेक्ष अद्वैत यांचा समूळ निराश करून टाक व अशा कल्पना या टाकून देऊन तू सर्वत्र ऋषिकेशी परमात्मा भरला आहे असे पहा. म्हणजे माया ममता या ओसाड होऊन जातील, जेणेकरून स्वयंप्रकाश परमात्म्याच्या ठिकाणी त्या नाहीशा होऊन जातील. असा तू देहादी पदार्थाविषयी उदास होऊन जा. जगताचे भान दुःखदायक असून त्यातून सुटण्याला ब्रह्मात्मिक ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही. जीवादी इंद्रिय बलवान आहेत, यातून कसे सुटावे इत्यादी कोडी आपोआप सुटतात. मिथ्या दुःख देणारा मोहपाश तोडून टाक. व्यसनाने संकट तसेच कष्ट देणाऱ्या मनास प्रपंचाचा विचार कर व त्यात सत्य काय आहे ते पहा. दुःख देणारा प्रपंच, शरीर, जन्म, मरण ही सर्व अज्ञान कार्य आहेत. याचे जे अज्ञान त्याचा नाश करून सर्व नारायण स्वरूप आहे असा निश्चय कर. ज्या व्यवहारात हा मी आहे, हे माझे आहे व हे दुसऱ्याचे आहे याशिवाय दुसरी गोष्ट नाही, याला कारण असणाऱ्या अहम मम बुद्धीचा नाश कर व ज्या अज्ञानामुळे जन्म मरण दिसतात त्याचाही नाश करून भगवान नामाचा टाहो फोड. काम क्रोध सोडून धैर्याने सतत ध्यान कर, पण ध्येयाला भिन्न पाडू नको. असे नामस्मरण केले तर हे दुष्ट विषय शरीरातून जातील. आत्मा नित्य ब्रह्मरूप आहे असा निश्चय कर. हरिकीर्तनात नामस्मरणात मनाची करमणूक करून घे व मनालाही नित्य एक रूपाने व सर्वास अधिष्ठान असणाऱ्या हरीचे ध्याने लाव. तसेच ज्ञानस्वरूप सर्वांतर्यामी अखंड अशा आत्म्याचे ज्ञानाचा प्रयत्न कर. शांती, विषयापासून मनाची निवृत्ती, क्षमा, दया आणि सर्व प्राण्याविषयी आत्मत्व बुद्धी असू दे. तसेच सर्वांभूती भगवतभाव ठेवून कल्पनेतील व कल्पनेच्या पलीकडील पुढे होणारे सर्व परमात्म रूप आहे असे समजून वैषयिक इच्छा सोडून सनातन ब्रह्माचे ध्यान कर. मन एकाग्र करून विषयापासून निवृत्त होण्याचा प्रयत्न कर. जर विषयांनी इंद्रियांना जागृत केले तर मोठ्याने आत्मारामाविषयी नामस्मरण कर. आनंद देणारा लक्ष्मीचा पती जो नारायण त्याचे चिंतन कर. सोडणे किंवा तोडणे हे ज्या जिवेमुळे होते ते जीवा नामस्मरणात तत्पर ठेव. वैराग्य, कष्ट वाचून दुःख सहन करणे व परमात्म्याच्या ठिकाणी मनाचा लय करणे असे केले तर अहम मम अध्यास जाऊन ब्रह्मा एवढा व्याप्त होशील. अरे, तुझी वाणी, मन, डोळे इत्यादी इंद्रिये श्री गुरुच्या कीर्तनात तत्पर ठेव. इंद्रियांच्या तडाख्यात न जाता तू आपल्याशीच विचार करशील तर मला देहसंबंध नसून एक रूप परमात्म्यातच मी आहे असे ज्ञान प्रगट होऊन जन्ममरणातून सुटशील. इंद्रियांना विषय न दिलेस तर त्याची कसमस मोडून आकाशादीप प्रपंचासह तुझ्या परमात्म्यात लय होईल. हे वर्म तुला सांगितले. आता ब्रह्मत्वाचा निश्चय कर. जीव ब्रह्मैक्य ज्ञानानंतर शम, दम, इंद्रिय, विषय, संबंध या सर्वांना मिथ्याच ठरते. देहरूपी किनाऱ्यावर रेचक, कुंभक रूपी उगवणारे चंद्र, सूर्य आहेत असे जाण. त्या ध्यानिक तत्पर होऊन मन रममाण झाले तर तुला रिद्धिसिद्धी प्राप्त होतील व गुरु शिष्यांच्या ठिकाणी एक रूपाने असणारे परमतत्व तूच होशील. प्रेमामृत रूपी व सर्वांचे सार ते घेतले असता संसारच निवृत्त होतो. तसेच नेहमी नामस्मरण करशील तर विषय सुटून वृत्ती एकाकार होईल. आत्मज्ञानाने परमसुख प्राप्त करून घे. सर्व जीवांमध्ये एक परमतत्व बघ व तूही परमात्म रूप हो.
ज्या योगाने सर्व मनोरथ पूर्ण होतात त्या वेदांनी सांगितलेल्या निश्चित मार्गाने परमार्थ साध. ताप नाहीसा करून शीतलत्व देईल अशा चांदण्यातील परमात्म रूप पौर्णिमा पहा व चंद्राच्या ठिकाणी तू चकोर पक्षी होऊन अमृतमय हो. त्या योगाने शरीर शांत होऊन अष्टसात्विक भाव उमटतील. अशा तऱ्हेच्या साधन चतुष्ट संपत्तीने स्वतःचे ज्ञानस्वरूपत्व प्राप्त होईल. तितिक्षेसह तीव्र इच्छेने प्रयत्न केला तर या शरीरातच ब्रह्मभाव प्रगट होईल. असे हे गुरुमुखाने श्रवण करणे ही मोठी पर्वणीच आहे. हा उपदेश ऐकून मुलगा म्हणतो, ज्या परमात्म वस्तूबद्दल वेदही गप्प बसतो अशा लक्ष ब्रह्माच्या उपदेशाने सर्व अनात्म वस्तूंना मिथ्याच ठरून एकच आत्मा सर्वत्र व्याप्त कसा आहे हे समजलं. आई, हा आत्मबोध ऐकून मला अतिहर्ष झाला. या उपदेशरूपी प्रेमामृत जीवनकलेने अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन सर्व विषयही ब्रह्मरूप झाले. माझी काय विलक्षण स्थिती झाली आहे ही पहा. मी माझ्यामध्ये मावेनासा झालो. मला तर असे वाटते की परमात्मा जगतरूपाने नटला आहे. आई, तुझ्या या उपदेशाने आता मी माझ्या गुरुने हे सर्व जगत भिन्नत्वाने प्रतीतीला येत नसून चंद्र सूर्यादी सर्व निराकार परमात्म रूपच दिसते. या जगदीशाने सर्व व्यापले आहे व त्यामध्येच माझा रहिवास आहे असा बोध असून शरीरासह माया कार्य जगताचे भान नष्ट होऊन नामस्मरणात दंग असणे ही अनंताचे ज्ञानाची व नित्यमुक्ततेची गुरुखूण आहे. म्हणून निर्भय व अद्वैत आनंद रूप व्हावे असे मुलांचे बोलणे ऐकून मदालसा म्हणते, बाळा, धन्य आहे तुझी. विषयाचे पाश तोडणे हे मुख्य आहे. तू मूळचा मुक्त आहेस म्हणून आदिनाथांच्या परंपरेतील सद्गुरू श्री निवृत्तीनाथ त्यांना शरण जा. सर्व ठिकाणी समब्रह्मच आहे. या दृष्टीने असार म्हणून प्रपंच टाकलास तर ठीक, नाहीतर त्यांच्या द्वेषाने त्याग केला तर ती हिंसा होईल. ब्रह्मचैतन्य एक रूपाने सर्वत्र व्याप्त आहे. मी गुरु निवृत्तीनाथांना शरण झाल्याबरोबर अज्ञान व अज्ञान कार्य जगत नाहीसे होऊन मनासह स्वतःचे शरीर ब्रह्मरूप झाले. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे हे जाणून जन वन सर्वत्र अद्वैत ब्रह्मदृष्टी झाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात. मदालसा आपल्या मुलाला निर्गुण अशा परमात्म्याचा उपदेश करते की बाह्य जाती धर्मादी उपाधीचा त्याग करून सर्वत्र एकच वास्तव्य करणारा परमात्मा आहे असे ध्यान करण्यास आळस करू नको. परमात्मा दर्शनाकरिता योग मार्गाचा आश्रय कर. सर्वत्र व्याप्त नित्य अशा श्रीहरीचे ध्यान कर व तूही तेथे वैकुंठ विश्रांती घे. जो नित्य श्रीहरी जनावनांमध्ये आहे त्याचे तू ध्यान कर. गर्भवासात ढकलणाऱ्या प्रपंचात पुन्हा येऊ नको व योगी हो. ज्यांनी अखंड श्रीरामाचे उच्चारण करणे होय व हाच संतांचा नित्य धर्म आहे व तेच तू कर. संबंधात किती दुःख आहे हे जाणून एकांतात बसून द्वैत बुद्धीवर न येता नेहमी अद्वैत स्थितीत राहा. ब्रह्म लक्ष आहे. अद्वैत हा एक पक्ष आहे व परमात्मा हे एकच तत्व आहे व त्याचे हृदयात ध्यान कर. तेथेच मन ठेव. हरी हाच सत्य असून हाच नियम कर. याशिवाय दुसऱ्या देवदेवतेची काही जप पूजा करू नको. देव वैकुंठात दूर असून माझ्याहून भिन्न आहे असे भ्रमाने वाटते म्हणून ध्यान करतो. पण जीव शिव म्हणजे ब्रह्मरूप आहे असे ज्ञान करून घेण्याकरिता रामनाम मंत्राचा ध्वनी कर व त्या योगाने काळाच्या तडाख्यात तू सापडणार नाहीस. गर्भात असताना तुला तो परमात्मा मी आहे असे ज्ञान होते, पण जन्मल्याबरोबर ते ज्ञान टाकून मी कोण आहे असा भ्रम झाला म्हणून आता रडत आहेस. म्हणून मोह टाकून अहंकार व मन यांचा नाश कर व मन एकाग्र करून रामनामाच्या ठिकाणी भाव धर. भाऊ बाप यांच्याबद्दल ममत्व वाटण्याला कारण असणारी माया अंतःकरणातून टाकून दे. क्षमा दया या बहिणी आहेत, त्यांचा सांभाळ कर. मद मत्सर दूर टाक व ज्या परमात्म्यापासून जीव शिवादी हे सर्व जगत झाले तनिष्ठ हो. अंतःकरणच द्वैत उत्पन्न करते हे लक्षात ठेव. योगी हे सर्व शुद्ध आहे असे जाणतात. कर्मसुद्धा ब्रह्मरूप आहे असे समत्व आल्यावर तू ताबडतोब योगी होशील यात शंका नाही. सत्वाधिक गुणात न पडता एक परमात्मा तत्वातच राहा. निरनिराळ्या ठिकाणी भक्ती ठेवलीस तर परमात्मा प्राप्ती न होता फुकट श्रम मात्र होतील. तसेच हा मी व हे माझे असा अभिमान धरू नकोस. अरे, इतर उपाय सापडलास याची तुला आठवण नाही. तारुण्य वृद्धावस्थेत जाणार
म्हणून शरीराचा भरोसा न धरता इंद्रिय कार्यक्षम आहेत तोपर्यंतच ज्ञानमार्ग धर. अरे जे विष्णू या नावाचा नामी परमात्मा एकच आहे असे जे जाणतात ते मुक्त होतात. या मार्गाचे खुशाल अनुकरण कर. यात आडकाठी नाही, मात्र त्यामध्ये ध्येय निश्चित कर. उगीच देहाच्या नश्वरतेमुळे पिपिलिकेचे जसे निश्चित हित होत नाही त्याप्रमाणे निश्चित होण्याची शाश्वती नसल्यामुळे तू विहंगम मार्गाची इच्छा धारण करून वाणीला विषय न होणारा व सर्वत्र व्याप्त अशा परमात्म्याचे विकल्परहित बुद्धीने चिंतन कर, म्हणजे तुझा उद्धार होईल. हा उपदेश तुझा ठसला तर कल्पनाग्रह भूत पिशाच यांचा त्रास न होता कळीकाळ लांब पळून जाईल व परमेश्वराला प्राप्त होशील. त्यामुळे शरीर प्राप्त होणार नाही. म्हणून तू नामस्मरणाविषयी आळस करू नको. संतांनी मायेचा निराश केल्याने आत बाहेर वर खाली दाही दिशेत एकच परमात्मा भरला आहे असा संतांचा विवेक असतो. अमृताच्या समुद्राप्रमाणे त्यांची दृष्टी शुद्ध ब्रह्मरूप झालेली असते. वाचेने नामस्मरण अंतकरणात सर्वत्र सर्व काळ त्याचाच जप योग याग तप सर्व हरिरूप असून परमात्म चिंतनाशिवाय ज्याचा एक क्षणही जात नाही तोच योगी आहे असे समज व तसेच आचरण कर. वृद्धपणात इंद्रिय दुर्बल नालायक होऊन बुद्धिभ्रंश होतो. मरणाची वेळ आली म्हणजे मिळवलेले ऐश्वर्य ही उपयोगी पडत नाही आणि मागितले तरी अर्धी घटकाही आयुष्य जास्त मिळणार नाही. म्हणून ताबडतोब उठ व श्री गुरुला शरण जा. पुराणात प्रसिद्ध असलेला वेदशास्त्राने सांगितलेला आत्मानात्म विवेक कर व ज्या ठिकाणी योगी विश्रांती घेतात ते ठिकाण समाधीच्या योगाने वृत्ती अंतर्मुख करून आणि 17वी जीवनकला हेच कोणी एक अमृताचे सरोवर आहे हे उलट करून स्वाधीन करून घे व परमात्मा रूप होऊन त्याच ठिकाणी राहा. मातृकासह षटचक्राचे पलीकडे जा. ध्येयाकडे नजर ठेव. त्याच ठिकाणी आनंद मानू नको आणि विहंगम मार्गांनी चाल. संसार सोडून नारदादी अवधूत ज्ञानी ऋषीच्या सहाय्याने परमपदाला प्राप्त झाले. प्रपंच टाकून कपिराज मारुती ज्ञानसंपन्न भीष्म परीक्षिती प्रल्हाद ध्रुव अंब ऋषी वगैरे जे ज्ञानसंपन्न होऊन मोक्षाला गेले अशा सारख्यांची संगती कर आणि निष्काम ब्रह्मरूप हो. मदालसा म्हणते, पुत्रा, गर्भात जे तुला ज्ञान होते तोच तू आहेस. भगवंताचे अंतःकरणात ध्यान करून पृथ्वीवर सर्व तीर्थक्षेत्रे पहा व संतांमध्ये सरता हो. हाच उपदेश भगवान व्यासही सांगतात. त्यांचे चिरंजीव शुक्राचार्य हे भगवत अवतार असून मनुष्य देह धारण करून त्यांनी लोकोद्धार केला. तेव्हा तूही मी तूपणाची द्वैतबुद्धी टाकून ज्ञानमार्गाने जा. मग हरी स्वतः तुझ्यावर कृपा करील. हरिनामाचा जप सर्व काळ कर. नामस्मरण हा अमृताचा समुद्र आहे म्हणून त्याचा हृदयामध्ये जप कर. त्या योगाने तुला रोगराई न होता मृत्यूही लांब पळून जाईल. अरे हरिरूप जो झाला त्याला मृत्यू कोठला. या नामस्मरण करणाऱ्याच्या पादरजकणांनी तीर्थ पवित्र होतात. मुलगा म्हणतो, माझे श्री गुरु दुसरे कोण? तूच आहेस. मी क्षणभरसुद्धा नामस्मरणा वाचून राहत नाही. हरी हा श्रेष्ठ तर खरा, पण अज्ञानी जीवांचा उद्धार करणारी तूच आहेस. संसार सागरातून मला वर काढणारी तूच आहेस असे मी निश्चित मनामध्ये धारण केले आहे. 84 लक्ष योनी हिंडता हिंडता आज तुझ्या उपदेशाने परमात्मा बुद्धी होऊन जन्ममरणातीत झालो आणि मोक्ष सुखाला प्राप्त झालो. गुरुने शिष्यास करावयाच्या या तुझ्या उपदेशाने मी क्षराक्षरातीत होऊन समाधान पावलो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. बाळा, ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचे वर्म ऐक. मायामोह यांचा त्याग करून तो परमात्मा मी आहे या ज्ञानाने मुक्त होऊन सहज वृत्तीनेच राहा. अशा तृष्णादी सोडून संसाराविषयी मौन धरून नेहमी गुरुचरणी राहा. मदालासा उपदेश करते, बाळा, स्वतःचे ब्रह्मरूपाने ज्ञान करून घेणे हाच समाधी सिद्ध कर. हा मायामोह खोटा आहे. म्हणून मोह टाकून गोविंदाच्या ठिकाणी लक्ष लावून व कोहमचा त्याग करून परमानंद रूप होऊन तेथेच विश्रांती घे. जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडून दुःख भोगणारे पुष्कळ आहेत, पण त्यातून पूर्णतेने सुटलेला क्वचितच विरळा. म्हणून वैराग्याने व एकाग्र चित्ताने ताबडतोब परमात्म चिंतनाला लाग. एकंदर जन्मामध्ये मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ. ज्ञान काय, ध्यान कोणाचे करावे हे जाणून गुरुचा अनुग्रह होईल तर ठीक, नाही तर मूर्ख ज्ञानशून्य अशा स्थितीत आयुष्य निघून गेले तर हे अज्ञान कोण निवृत्त करणार?
तू 9 महिनेपर्यंत गर्भात खाली तोंड करून दुःखात होतास, त्यावेळी तुला ज्ञान होते, मग येथे स्वस्थ का बसलास? संसाराकडे पाठ करून भगवंताचे स्मरण कर, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून परमात्मा रूप होशील. जोपर्यंत हे माझे ते माझे असा व्यवहार मनापासून सुटत नाही, तोपर्यंत मोहपाश आहेच व तुझे अस्तित्व हा भूमीला फुकट भार असून विष्ठामूत्र जंताने युक्त असलेल्या गर्भामध्ये मीही 9 महिने तुझे फुकट ओझे वाहिले असे मला दुःख होईल, म्हणून सावध हो व मी माझे टाकून दे. किडे जंतू जसे फुकट जन्मून मरतात तसे तू करू नको. हा उपदेश न ऐकशील तर तुझा तूच शत्रू होशील, म्हणून तुझ्यावर यमाचा फेरा आला नाही तोच मुरारीचे स्मरण कर. इंद्रिय कार्यक्षम आहेत तोच परमार्थ साधून घे, नाहीतर रुद्धपणी बुद्धीला भ्रम होईल, मग परमात्मा प्राप्ती होणार नाही. मनाला डोळ्याला हरी हाच विषय ठेवून सर्वत्र हरीच आहे असा नारायण नाम पाठ हा वेदशास्त्राचा अनुभव घे. दिवसेंदिवस तुझे शरीर पुढचे अवस्थेत जात आहे. इतर पदार्थ तर राहू द्या, पण हे शरीरही तुझे नाही. तेव्हा याबद्दल ममत्व बुद्धी टाक. सगुणाच्या ठिकाणी खटपट न करता निर्गुण जे हरीचे स्वरूप त्यात तू तल्लीन हो. मृगजळाप्रमाणे असणाऱ्या संसारात ज्यामुळे इंद्रियांच्या खटपटी चालल्या आहेत, ती इच्छाच हरी स्वरूपाकडे लाव. चक्षुरादी सर्व इंद्रियांना कोठून नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा एका परमात्म्याचा आश्रय कर. सत्व रज तम गुणात न राहता प्राणायामाचे योगाने वासनाक्षय करून सांगितलेल्या मार्गाचा आश्रय करावा. हेच गुरूंच्या उपदेशाचे व वेदाचे उत्तम सार आहे. शरीर नाशिवंत असल्यामुळे प्रातःकाळी उठल्याबरोबर परमात्म्याचे ध्यान करावे, हेच योगाचे साधन असून शिवसूत्रात हेच सांगितले आहे. तसे केले नाही तर तुझे कल्याण होणार नाही. शरीराचा नाश केव्हा होईल ते तुलाही कळत नाही. मृत्यू केव्हा येऊन झडप घालील व हे तुझे उत्तम डोळे केव्हा मिटतील याचा भरोसा नसल्यामुळे आज करू उद्या करू असे न म्हणता अगोदर अंतःकरण शुद्ध करून गुरुमुखाने स्पष्ट ज्ञान करून संसारात राहिलास तर फुकट मोहपाशात पडशील. पृथ्वी हेच अंथरूण, परमात्मा हे राहावयाचे ठिकाण. या रीतीने वेदाज्ञेप्रमाणे 10 दिशेत हरीच व्याप्त आहे असे समज. द्वैतभाव रहित एकच परमतत्व आहे. त्यांचे ज्ञान संपादन करून सरळ मोक्षाचा मार्ग आक्रमण कर. याच मार्गाने योगी संत गेले आहेत. याचे अवलंबन न करणारे संसारात अडकून भलत्याच वाटेला लागले. सनकाधिक ऋषींनी जन्मता क्षणी हाच मार्ग स्वीकारला. नारदादीही विचार करून याच खटपटीला लागले. याच ज्ञानाने गोरक्षनाथ समाधान पावले. मारुतीनेही रामसेवेकरिता कास बांधली. अवधूतही या ज्ञानाने पूर्ण दत्तरूप झाला. म्हणून शरीराची काळजी न करता नित्य नामस्मरण ठेवून आसनावर बसून नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून केचरी मुद्रा करून व परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून ज्ञानावस्था प्राप्त करून घे. स्त्री पुत्र विषय यांचा संग टाक. आई बाप हे तुझे जिवलग खरे, पण ते पुन्हा शरीरातच घालतील. म्हणून मन बुद्धी चित्त यांना बाहेरचे विषय न दाविता हृदयात अष्टदल कमलाचे ठिकाणी आत्मा आहे तो स्वाधीन करून घे. जिभेचे दुसरे सर्व विषय सोडून क्षणही फुकट जाऊ न देता प्रेमाने नामस्मरण कर व मनाने परमात्म चिंतनाचा धागा तुटू न देता त्याला शरीराचे आत कोंडून ठेव. सर्वत्र व हृदयात असणाऱ्या हरीचे ध्यान कर. एका क्षणात प्राण शरीरातून निघून जाईल, म्हणून प्रत्येक क्षणी वेदांत श्रवण किंवा नामस्मरण कर. वेदांत श्रवण किंवा नामस्मरण कर, कारण मृत्यू केव्हा घालील याचा नेम नाही. असे भीष्माने केले व तो नारायण स्वरूप झाला. लक्ष्मणालाही याच ज्ञानाने रामराज्य प्राप्त झाले. जोपर्यंत तुझी बुद्धी चांगली आहे तोच या दिसणाऱ्या संसाराचे निर्मूलन कर, नाहीतर मरणकाली बुद्धी भ्रष्ट झाल्यावर यातून कोणीही सोडविणार नाही. याकरिता ममत्व रूप बिरडे सोडून योग मार्गाला लाग. मुलगा म्हणतो, आई धन्य आहे तुझ्या उपदेश रूप ज्ञानाची. मी कोहम हे विसरलो. संसार कुठे गेला याचा पत्ताच नाही. आता गुरु कोणाला करू? बोध झाल्याने अनात्म वासना निवृत्त झाली. सर्वत्र हरीच असल्याने मृत्यू दिसत नाही. पाप पुण्य यांना राहावयास ठिकाणच नाही. तूही परमात्म रूप झालीस. मदालसा तू तर माईक असल्याने मला राहावयास ठिकाणच नाही. मदालसा म्हणते, बाळा हा गुह्य उपदेश तुझ्या ठिकाणी कसा उमटला? शांती क्षमा या मूर्तिमंत तुझ्या ठिकाणी दिसतात. अरे एकच ब्रह्म, पण जन्म मरण भोगील तर जीव व नारायण रूप होईल तर शिव म्हणतात. स्वरूपस्थिती भोगणारा
जो मी परिपूर्ण योगी त्या माझ्या ठिकाणी दयामुक्ती त्या दासी झाल्या. आत्मस्थिती पूर्ण बाणते त्या मार्गाने जा, त्याच्या दर्शनाने जीव मुक्त होतो. या मार्गाचा अनुभव घेणारा बद्ध मुक्त याच्या पलीकडे असणाऱ्या मुक्त अवस्था कोणाच्याही आश्रयावर असलेल्या आत्मस्वरूपात पाहतो. मदालसा या नावाने मुक्तीकरिता जो उपदेश केला तोच उपदेश मुक्ताबाईने मुक्तीकरिता चांगदेवास केला असे माऊली ज्ञानदेव सांगतात. मदालसा आपल्या मुलाला उपदेश करते की हे पुत्रा, तुझा देह कसा उत्पन्न केला, तू कोणत्या वाटेने मातेच्या गर्भावासात आला, हे पराक्रमी राजाच्या मुला तू विचारशून्य बुद्धीने ज्या कर्म मार्गाचा अवलंब केलास तो वाईट मार्ग आहे. बाळा, तुझी आई मदालसा तुला झोकेरूपी उपदेश देत आहे की तू आपल्या स्वात्म स्वरूपाला विसरलास, म्हणून मृत्यूच्या जबड्यात पडलास. म्हणून तुझे लक्ष आत्मस्वरूपाकडे असू दे व अनात्म वस्तूंबद्दल झोप घे. 9 महिने गर्भवासाचे कष्ट सोसून 10व्या महिन्यात प्रसूतीच्या वेळी तुझे दुःख देणारे प्रारब्ध कर्म असल्यामुळे योनीचे संकुचित भागात तुझी मान अडकली. त्यामुळे तुझ्या आईला त्रास होऊन ती आक्रोश करू लागली. असे दुःख प्रसंग येऊ नये म्हणून त्या हरिहराचे स्मरण कर व कृष्ण माऊलीचे ध्यान कर. जन्मल्यानंतर आईबापांनी मोठ्या कष्टाने व पुढील आशेने तुझे पालनपोषण केले व हा आपल्याला लाभतो की नाही अशा चिंतेत असताना तूही त्यांच्या ठिकाणी ही माझी आहेत असे कदाचित म्हणशील. पण लक्षात ठेव, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू हा ठेवलेलाच आहे. म्हणून या संसार पाशात तू अटकू नको. देहाची स्थिती पहा, हा नाशिवंत असून या दुर्गंधीयुक्त मलमूत्र असून वर चामडे घातलेला अपवित्र वस्तूंचा बनलेला आहे. अशा कुत्सित शरीरास पुन्हा यावयाचे नसेल तर हरिहराचे स्मरण कर, गोविंदाला शरण जा. हा देह माझा आहे असा विश्वास धरू नको, कारण या देहात जे माझे माझे म्हणतात त्यांना जन्म मरण दुःखाचे वळसे भोगावे लागतात. या आशारूपी मृगजळाच्या मागे लागून पुष्कळ लोक फसले. म्हणूनच योग्यांनी आशेचा त्याग करून वनवास पत्करला. आपला योगक्षेम पुढे नीट चालावा म्हणून मुलाची आशा धरतात, परंतु शेवटी तेही फसतात. कारण प्रत्येक जीवास मिळणारे सुखदुःखाचे भोग व आयुष्य हे सर्व ठरलेले असते, पण ती ललाट रेषा सहसा ब्रह्मादिकालाही कळत नाही. याला दृष्टांत पाण्यामध्ये राहणारे मासे आपल्या सख्या सोयऱ्याबरोबर रमतात, पण त्या बिचाऱ्यांना कोळी येऊन त्यांनी जाळे टाकले आहे व आपण त्यांना सापडलो आहोत असे कळत नाही. किंवा पक्षिणी व पक्षी आपल्या पिलावरील प्रेमाने चारा आणण्याकरिता घोर अरण्यात जातात व तेथे पारद्याच्या फाशात सापडून प्राणास मुकतात. किंवा आपले जीवन चालावे म्हणून एका ठिकाणी पुष्कळ चारा पाहून मृग तेथे गेला, पण पुन्हा जर आपण तेथे येऊ तर पारधी मला मारील अशा तऱ्हेची विचारबुद्धी त्याजवळ नसल्याने मृग पुन्हा तेथे गेला. इतक्यात पारध्याने धनुष्याला बाण लावला. बिचाऱ्या मृगाला जिवंत राहण्याची आशा सोडून प्राणास मुकावे लागले. पुत्र विचारतो, आपल्या घरी सर्व तऱ्हेची फुले फळे वनस्पती विहिरी तलाव नद्या असून तसेच घरात कुलस्त्रिया सर्व संपत्तीयुक्त असे राज्य असून हे सर्व विषय सुख टाकून देऊन काही लोक योग का करतात? हे सुख सोडण्यात त्यांना फळ काय आहे? योग म्हणजे काय व ते मनात कोणाचे ध्यान करतात? मदालसा म्हणाली, सर्व ठिकाणी जो गोविंद त्यात ऋषिकेशाचे तू त्याचे यामध्ये ध्यान कर. विषय सुखाला बोलू नको. बोललास तर तुझ्या जीवात्म्याचा नाश होईल, म्हणजे जन्म मरण भोगावे लागेल. ज्याप्रमाणे राजहंस दूध व पाणी भिन्न करून दधाचे सेवन करतो, त्याप्रमाणे सत्य काय व असत्य काय याचा विचार करून ब्रह्मरसरूपी निर्गुण निर्विकार जो परमात्मा तोच सत्य आहे म्हणून त्याचेच सेवन कर. यावर पुत्र विचारतो, पंचमहाभूतापासून उत्पन्न होणारा संसार थोरांनाही दुःख देणारा तसेच अत्यंत कष्ट देणारा गर्भवास कशाकरिता उत्पन्न केला? गर्भवासाचे कष्ट आपल्या कानांनी नीट ऐक. या गर्भवासात येताना किंवा मेल्यानंतर बरोबर काहीही येत नाही. या संसारातील 84 लक्ष योनी पाहून विचारवंत पुरुष ताबडतोब संसार विमुख झाले. म्हणून शरीराच्या ठिकाणी अहमभाव व इतर पदार्थाच्या ठिकाणी ममभाव या 2 प्रकारचा प्रपंच सोड. माया नदीच्या महापुरातून तुला काढून जगतकारण श्रुती सिद्ध ब्रह्म दाखविले, पण ते आत्मत्वाने
जाणण्याकरिता सद्गुरू कृपा संपादन कर, म्हणजे ते तुला आत्मत्वाने सहजच समजेल. एवढ्याकरिता तू वनात जाऊन पवित्र ठिकाणी आसनावर बसून मोक्षसुखाचा अनुभव घे. तुझ्या ठिकाणी पुष्कळ तापत्रय असले तरी त्या ठिकाणी तुझ्या प्राणास भीती नाही. अशा रीतीने ब्रह्मसुखाची गोडी पहा. मन अत्यंत दृढ करून आसनावर बस व आपल्या ठिकाणी असणारी कुंडलिनी जागृत करून पश्चिम मार्गाने षटचक्रे भेदून 17वी जीवनकलाच आत्मा आहे असा अनुभव घे. परमात्मा व्यापक असल्याने तुझ्या स्वरूपातच तुला स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व त्रिभुवन दिसेल. आभास मात्र सुख देणाऱ्या विषयांना तू न भूलता त्यांचा त्याग करून सुखरूप ब्रह्माचे ध्यान करून घे. यावर पुत्र म्हणाला, माते, तुझ्या उपदेशाने मी कृतार्थ झालो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मीही इंद्रायणी तटी राहणारे श्री गुरु निवृत्तीनाथ यांचे उपदेशाने कृतार्थ झालो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. जगात व्याप्त असून मनादी साई इंद्रियांना व जगताला मूळ असणाऱ्या श्री गुरुला अनन्य शरण हो. पुत्रा, आत्मानंदाचा अनुभव घेण्याकरिता समाधीरूपी पालखीत बस, म्हणजे तुला माया व तिचे कार्य बाध योग्य आहे असे समजेल. हे पुत्रराया, आज तुझ्या देहाच्या ठिकाणी अहंभाव आहे, त्याने अत्यंत किळसवाणा व दुःख देणारा गर्भवास प्राप्त होईल. म्हणून सावध हो व श्री गुरूंना शरण जा, म्हणजे ते तुझे जन्म मरण चुकवितील. बुद्धिमान सतशिष्य हो. मदालसा म्हणते, पुत्रा, या 84 लक्ष योनीतून हिंडताना विषयात कष्ट होतात व मन व्याकुळ होते. एवढ्याकरता संसार स्वप्नाप्रमाणे मिथ्या असून परमात्मा व्यतिरिक्त दुसरा पदार्थच नाही असा निश्चय कर. ज्याप्रमाणे मधमाशा पोळे बांधतात व कोणीतरी दुसरा ते मोहोळ काढून नेतो, त्यामुळे त्यांचे श्रम व्यर्थ होतात, त्याप्रमाणे तुझी स्थिती होईल. एवढ्याकरता संसाराचा नाद सोड व या उपदेशाने सुखी हो. हे बाळा, तुला सत्व रज तम हे चाळा लावतात, तसेच काम क्रोध मद मत्सर संसाररूपी खेळाचा नाद लावून बळेच त्यात ओढतील. तेव्हा त्यांच्या नादी लागशील तर हे तुला दुःखात लोटतील व तुझा सर्वस्वी घात करतील. ज्याप्रमाणे कोश किडा आपल्या भोवती आपणच बाहेर निघण्यास रस्ता न ठेवता बळकट घर करून त्यात सुख मानतो, त्याप्रमाणे तूही आपल्या भोवती प्रारब्ध कर्मरूपी घर केलेस व ते प्रारब्ध कर्म तुला जन्म मरण भोगवित आहे. म्हणून मोक्षरूपी दार तुला सापडत नाही. सर्प बेडकाला खातो, बेडूक पक्षाने धरलेले माशी हिरावून घेतो. अशा व्यवहारात एकाने दुसऱ्याला खाण्याचा परिपाठ आहे. परंतु ज्ञानमार्गात ज्ञानदानाचाच म्हणजे परमात्मस्वरूपाचे ज्ञान प्रपंच ज्ञानाचा नाश व इंद्रियाचा बाध करते. असे करून तू संसारात सुखी हो. आपल्या पिलाला चारा आणण्याकरिता पक्षी व पक्षिणी घोर अरण्यात गेली व खाद्याच्या मोहाने जाळ्यात गुंतून त्यांना प्राणत्याग करावा लागला. अंतर्मुख दृष्टीने पाहिले तर संसार दुर्धट आहे असे समजेल. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जो वरील ज्ञानमार्गाचा अनुवाद केला तो ज्ञानरूप प्रकाश शहाण्याला उपदेश व अज्ञानाला मोह उत्पन्न करील असा नाही. सतशिष्य असेल तो याचा अनुभव घेऊन समाधान पावेल. एवढेच काय, पण हा उपदेश ऐकणारा उद्धरेल व म्हणणारा तर सहज उद्धरेल असे माऊली सांगतात. मदालसा म्हणते, हे पुत्रा, तू मूळचा ब्रह्मरूप आहेस, पण या अनिर्वचनीय संसार मोहाने तुला बद्धतेची भ्रांती झाली आहे. म्हणून नित्यशुद्ध असलेल्या ब्रह्मस्वरूपाचा विचार करशील तर दुःख संबंध रहित ज्ञानरूप होशील. गर्भात फार दुःख आहे, गर्भवास वाईट आहे. म्हणून श्री गुरुला शरण हो व अज्ञानाचा नाश करून जन्म मरण चुकव. जर देहच मी आहे असा तुझा दृढ निश्चय झाला तर तुला उपदेश कोण करील. जागृती, स्वप्न व सुषुप्ती यातच तुझा सर्व काळ जात असल्याने तुला आत्मस्वरूपाचा विसर पडला व जोपर्यंत ते आत्मस्वरूप तू जाणत नाही तोपर्यंत तुझा निश्चय होणार नाही. ज्या देहाला तू एवढा भुलला आहेस तो तर नाशवंत आहे. गर्भवासात किती दुःख भोगलेस त्याची आठवण कर व अखंड म्हणजे सजातीय विजातीय स्वगत भेदशून्य जे ब्रह्म त्याचा निश्चय कर, म्हणजे सुखी होशील. नाहीतर मलमूत्र जंतूंचा ज्यात साठा आहे अशा गर्भवासात वारंवार जावे लागेल. ज्याप्रमाणे कोश किडा आपल्या अंगाभोवती आपणास बाहेर निघण्यास रस्ता न ठेवता बळकट घर करून त्यात सुख मानतो, तसेच तुलाही संचित कर्माचे योगाने मोक्षद्वार चुकवून जन्म मरण भोगविले. बेडकाला सर्पाने तोंडात धरले असता सुद्धा शेवटपर्यंत तो बेडूक माशी गिळतो व शेवटी सर्पाच्या तोंडात जातो,
तसे संसारात इंद्रियांनी विषय संपादून सुख दुःख भोगीत असता हा मायारूपी मोह तुला ग्रासून टाकील. वस्तुतः नसलेल्या मृगजळातील पाणी आल्यासारखे दिसते, तसेच ब्रह्माने नसलेली माया तुला दिसते. अंतर्मुखाने विचार केला तर उत्पत्ती प्रलय ही आत्मरूप असून आत्माप्रमाणे परमार्थ सत्य दुसरी वस्तू नाही. मृग पक्षी कीटक पतंग इत्यादी नाना योनीत या योनीतून त्या योनीत हिंडण्यापेक्षा ज्याच्या योगाने संपूर्ण सुख मिळते असे ज्ञान तू का प्राप्त करून घेत नाहीस? असले अविनाश ज्ञानस्वरूप ब्रह्म तूच आहेस. उगीच हेकडपणा का करतोस? परब्रह्म हे तुझे अधिष्ठान असून कल्पनारूपी आईपासून तुझी उत्पत्ती करू म्हणून तू परमात्म्याचा अंश आहेस. नसता जीवपणाचा छंद का घेतोस? ज्या अज्ञानरूपी कल्पनेपासून तुझी उत्पत्ती झाली व जिच्या योगाने तू एवढा मोहून गेला आहेस तो वास्तव विचार केला तर वांज आहे. हा उपदेश विसरू नको. परमात्म्याहून तू मुळीच भिन्न नाही, पण अकर्म असा जो तू त्याने अज्ञानामुळे कर्म केले असा जो निश्चय होतो त्यामुळे मी अनादि ब्रह्मरूप आहे असे पटत नाही. पुत्र म्हणतो, माते मदालसे, मी अनादि ब्रह्मरूप कसा? मी कोण आहे? माझे काय आहे? अज्ञानरूपी कल्पनेपासून माझी उत्पत्ती कशी? जीवनमुख कसा असतो हे मला स्पष्ट ज्या तऱ्हेने समजेल असे तुला वाटते त्या तऱ्हेने मला सांग. तसेच पाप पुण्य ही मला आहेत व त्यापासून मिळणारा सुख दुःखाचा भोग मला होतो काय याचा उलगडा कसा होईल ते मला कृपा करून सांग, अशी आईला विनंती करतो. काही लोक असे म्हणतात की कर्म स्वतः आपले फळ देते म्हणून ईश्वराची आवश्यकता नाही, परंतु कर्म जड आहे म्हणून ते स्वतः फळ देणे शक्य नाही हे विपरीत वाटते. तेव्हा यावरील शंकेचे पूर्ण समाधान होऊन मी निशंक होईन अशा तऱ्हेची निश्चयात्मक बुद्धी मला दे. तसेच आई, माझ्या हातून अनंत जन्मात अनंत कर्मे झालेली असून जोपर्यंत शरीर संबंध आहे तोपर्यंत अनंत कर्मे ही होणारच, म्हणून निष्कर्म होण्याचा मार्ग अत्यंत अवघड झाला आहे. तेव्हा मी काय करावे व माझे हे कार्य सहज कसे होईल याचे ज्ञान तुला आहे ते मला सांग. मदालसा म्हणाली, बाळा, ज्या ठिकाणी साधुसंत राहतात अशा तीर्थयात्रा कराव्या व त्या संतात उगीच शब्द पांडित्य न करता जो खरा आत्मनिष्ठ असेल अशा श्री गुरुला शरण हो. तो तुझ्या सर्व शंकेचे समाधान करील. मग शब्द ज्ञान काय किंवा अनुभवाचे ज्ञान काय हे तुला गुरुकडून यथार्थ समजेल. तू विचाराने त्याचा अनुभव घेतलास तर स्वतःलाच ब्रह्मरूपाने जाणशील. हरिहर ब्रह्मदेवादी ज्या ज्ञानाची स्तुती करतात व ज्या ज्ञानाने पुष्कळ लोक उद्धरून गेले ते तुला समजणार नाही काय? ज्यावेळी आकाशादी प्रपंच नव्हता त्यावेळी तू म्हणजे ब्रह्म आपल्या महिम्यामध्ये होते. संसाराचा अभिमान दर्शील तर तू अशा परमात्म्याला शरण होऊन आपले कार्य करण्याकरिता धर. पूर्वजन्मात योगभ्रष्ट असल्याने जन्मल्याबरोबर त्याला परमात्म्याचे ज्ञान नसते. एवढ्याकरिता बाळा, गुरुवचनावर विश्वास ठेवून हे ज्ञानामृत पान करून ब्रह्मरूप हो. यात आळस करू नको. तुझ्यासारखा बुद्धिमान मुलगा अनंत चेतन जीव अचेतन सृष्टी ज्या परमात्म्याने एका क्षणात केवळ इच्छेने उत्पन्न केली त्या परमात्म्याला जाणणे एवढी महत्त्वाची गोष्ट कशी चुकली? ज्यांनी तुला आत्मस्वरूप ज्ञानापासून दूर केले त्या काम क्रोधरूपी दुर्जनांचा विचार सोडून त्यांना ठार कर आणि गुरुचरण सेवेने नाशरहित ब्रह्मपदाची प्राप्ती करून घे. म्हणजे तुला आत्मस्वरूपाविषयी निश्चय होईल. गुरुकृपा झाल्यावर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यानधारणा ही सहज साधून निरंतर समाधी होईल. षटचक्रा वेगळे असणारे परमतत्व कसे जाणावे असे वाटले, पण जर तू अनुभव घेण्याचा प्रयत्न केलास तर ते तुला सहज कळेल. त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून ज्ञानस्वरूप होण्याचा ज्ञानमार्ग गुरुकृपेनेच समजेल. तिन्ही लोकात व्याप्त असणारे परमतत्व तुझ्यात आहे. त्या परमतत्वात त्रैलोक्य आहे असे जाणलेस तर त्या अविनाश पदाचे ज्ञान तुला होईल व मग अज्ञानाचा नाश होऊन तुला अधिष्ठान असणारे अमूर्त परमतत्व स्वप्रकाशाने प्रकाशित होईल. ही तुझी इंद्रिये परमतत्वाचे अंकुर होतील, म्हणजे त्याची प्रवृत्ती विषयात राहणार नाही. मग तू नित्यमुक्त हो. अष्टमहासिद्धी तुझी सेवा करण्यास तत्पर राहून अविनाश पदाला प्राप्त होशील व जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटशील. तुर्यावस्थेच्या पलीकडे असणारी उन्मनी म्हणजे ज्ञानस्वरूप तू झाल्यावर रिद्धिसिद्धी व माया ही सर्व तुझ्या ताब्यात राहतील व ज्या मायेच्या योगाने आशारूपी पाश बळकट होतो
ती जीवबुद्धी नाहीशी झाली काय? माझी बुद्धी चांगली आहे, आता पुन्हा गर्भवासाचे नाव नाही. श्री निवृत्तीनाथांच्या प्रसादाने ज्ञानेश्वर महाराज संतोषाने म्हणतात, गुरुकृपा दृष्टीने आत्मतत्व बोध स्पष्ट झाला व मी ज्ञानरूप झालो. एवढेच नव्हे तर त्या ब्रह्मरसात मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान ही मावळले असे माऊली सांगतात. तर मंडळी, पुढील अभंगांच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.